गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात दारूचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता। दारू बनवण्यासाठी लागणारं 40 लाखांचं साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केलं। मात्र या अवैध धंद्यांना नेमकं कुणाचं पाठबळ आहे असा प्रश्न उपस्थित राहिलाय। याच विषयावर आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। आपल्यासोबत विधिमंडळ अध्यक्ष विजय वडेट्टीवार त्यांच्याकडून जाणून घेतले काय सांगाल। 2 दिवसापूर्वी भामरागडमध्ये 40 लाखाचं डुप्लिकेटचा दारूचा कारखाना पकडण्यात आला, काय सांगाल? नाही, हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये डुप्लिकेट दारूंचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि विकणारे कोण आहेत तर सत्ताधारी पक्षाचेच लोक आहेत। तो धर्मा त्याची बायको भाजपची जिल्हा परिषद सदस्य होती, त्याची आई शिवसेनेचे मेंबर होती आणि ह्या लोकांनी अवैध दारूचा डुप्लिकेट दारू तयार करून हजारो लाखो लोकांच्या जीवनाशी खेळ मांडला होता आणि यातून प्रचंड पैसा या लोकांना मिळत होता। भामरागड सारख्या अतिदुर्गम भागामध्ये असा कारखाना उभारणं आणि जे ब्रँडेड दारू आहे त्याचं डुप्लिकेट पॅक करून रिफिल करून बॉटल तयार करून विकणं सेम बॉक्सेसमध्ये, हा एवढा मोठा मला वाटतं स्कॅम आहे। यातील किमान या सर्व प्रकरणामध्ये चौकशी करून साधारणतः गेल्या 3-4 वर्षामध्ये हे जे एक रॅकेट आहे डुप्लिकेट दारू विकणार, डुप्लिकेट दारू तयार करणार, यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि आता औद्योगिकरणाकडे हा जिल्हा चालला आहे। कुठल्या जगामध्ये कुठल्या जिल्ह्यात दारूबंदी आहे? आदिवासी समाजाला मोहाची दारू काढून प्यायला सुरुवात आहे, मंजुरी आहे, आणि इतरांना मात्र दारूबंदीचा विषय आहे। हे सगळे भंगसबाजी भोगसबाजी आहे। मेन जे गव्हर्नमेंटचा रेव्हन्यू येतो आहे तो रेव्हन्यू कुठून येतो? एक्साईज मधून येतो। मेजर सोर्स काय येतो तोच आहे। हे 2 जिल्हे बंद करणं आणि 4 जिल्हे सुरू ठेवणं धनात्मक या अशा डुप्लिकेट लोकांना, डुप्लिकेट दारू करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचं संरक्षण होतं म्हणून त्याची हिंमत त्या ठिकाणी कारखाना उभा करण्याची झाली। पोलिसांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग होता। त्याच्या आशीर्वादाशिवाय एवढा कारखाना उभा राहू शकत नाही। हे सगळी मिलीभगत आहे, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दारू डुप्लिकेट दारू विकणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपल्यासोबत विधिमंडळ अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे की यांच्यावर कडक कारवाई करण्याची कॅमेरामॅन करायचं। बुलेटिन